नमस्कार मित्रांनो. नेहमीप्रमाणे मी सकाळी ऑफिसला आलो. पण आज विशेष म्हणजे मला मोठी गाडी घेऊन कोपरगावला जायचं होतं. ऑफिसचं काम संपलं आणि मी गाडीकडे गेलो. गाडी चालू केली तेव्हाच आठवलं की आधी पाणी चेक करून घ्यायला हवं. मग उतरून बोनट उघडले, पाणी कूलंट सगळं नीट पाणी चेक करून घेतलं आणि पाणी भरून घेतले. पाणी वगैरे भरून झाल्यानंतर मी सर्व झाकण वगैरे व्यवस्थित लावून दिलं आणि चेक करून घेतलं की झाकण व्यवस्थित लागलं आहे का नाही म्हणून, नाहीतर चालू गाडीमध्ये ओपन होऊन जाणार. मग लगेच गाडीला कपडा मारून घेतला. गाडीला कपडा मारून झाल्यानंतर आम्ही सुरुवात केली कोपरगावच्या दिशेनं. सुरुवातीचा रस्ता छान होता, पण जसं आम्ही कोपरगावच्या हद्दीत पोचलो तसा कारखान्याचा पुढचा 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खराब होता. खड्डे, धूळ जणू रस्त्यातच संपला आणि आम्ही एखाद्या वाळवंटात चाललो आहे काय असं वाटत होतं. कसंबसा तो रस्ता पार केला आणि शेवटी आम्ही रेल्वे स्टेशन गाठले. त्याला स्टेशनवर सुरक्षित सोडलं आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या वाटेत एक वेगळंच दृश्य दिसले. रस्त्याच्या बाजूला लहान लहान झोपड्या दिसल्या. ही सगळी ऊस तोडणी कामगारांची घरं. त्यांचं आयुष्य इथल्याच मातीवर घडतं. साध्या झोपडीमध्ये, साध्या परिस्थितीत, पण कामासाठी नेहमीच त्यांचं संघर्ष आणि जिद्द मात्र खूप मोठी. हे पाहून क्षणभर विचार आला, आपण प्रवास करतो फिरण्यासाठी किंवा कामासाठी, पण हे लोक प्रवास करतात जगण्यासाठी. आणि शेवटी ऑफिसमध्ये पोचलो, गाडी लावली, उरलेलं काम पूर्ण केलं आणि नंतर निघालो घरच्या दिशेनं एक वेगळाच अनुभव घेऊन. धन्यवाद.